कैरीची पन्हे बनवण्यासाठी इथे 2 कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. अर्धा कप गूळ घेतलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता. अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे. 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा सैंधव मीठ मी ते घेतलेले आहे. सुरुवातीला आंब्याचे जे देठ आहेत ते आपण कट करून घेणार आहे. आंब्याच्या सुरुवातीला चिक असतो, त्यामुळे आपल्या पन्ह्याचा स्वाद वेगळा येऊ शकतो, म्हणून आपण हे देठ काढून घेणार आहे. आता एका कुकरमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. यामध्ये कैरी घालून घेऊया. आता कुकरला आपल्याला 2 शिट्टी द्यायच्या आहेत. 2 शिट्टी दिल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण या कैरी बाजूला करून घेऊन त्याची साल काढून घेणार आहे. आपल्या कुकरला 2 शिट्टी झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेतला आहे. आता हे सर्व थंड झाल्याशिवाय आपल्याला काढता येणार नाही. थंड झाल्यानंतर आपण कैरी बाहेर काढून त्याची साल काढून मग आपण पन्ह बनवायचं. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण टोपण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कैरी शिजलेल्या आहेत. त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आपली कैरी आता थंड झालेली आहे. आता आपण याची वरची साल काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान पद्धतीने आपली कैरी शिजलेली आहे. आता आपण कैरीचा गर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुरीने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण याचा संपूर्णतः गर काढून घेणार आहे. त्याच पद्धतीने या सालींचा देखील आपण अशा पद्धतीने संपूर्णतः चिकटलेला गर काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या कैरीचा संपूर्णतः गर निघालेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर घालून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर घालून घेतलेला आहे. यामध्ये आपण अर्धा कप गूळ ॲड करणार आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता. आपला आंबा किती प्रमाणामध्ये आंबट आहे त्या प्रमाणामध्ये साखर किंवा गूळ किती घालायची ते कमी जास्त प्रमाण ठरू शकतं. आता 1 चमचा जिरे पावडर घालून घेऊया. 1 चमचा सैंधव मीठ घालून घेऊया. काळी मिरी पावडर घालून घ्यायची आणि थोडीशी वेलची पावडर. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पन्ह्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता एका जाळीच्या साहाय्याने आपण हे सर्व गाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण कैरीचा जो गाभा आहे, गर आहे, तो आपण गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला गर तयार झालेला आहे. राहिलेला थोडा इतर गर मी संपूर्ण गाळून घेते. गाळल्यामुळे काय होतं, जर कैरीमध्ये केसर असेल तर ते चाळणीच्या वरती राहतात आणि ज्यावेळेला आपण पन्ह पितो त्यावेळेला आपल्याला ते पिताना दाताखाली येत नाही.
तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या पन्ह्यासाठी लागणारा संपूर्ण कैरीचा गर निघालेला आहे. पन्हे कसे बनवायचे ते बघूया. एका प्लेटमध्ये मी थोडीशी साखर आणि लाल तिखट घेतलेलं आहे. ते संपूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी पन्हे बनवण्यासाठी 2 ग्लास घेतलेले आहेत. हे वरच्या बाजूने थोडेसे ओलसर केलेले आहेत. आता हे ग्लास आपण अशा पद्धतीने साखर आणि तिखटमध्ये आपण असे वरचे काठ जे आहेत ते आपण बुडवून घेणार आहे. आणि आता आपण पन्हे कसे बनवायचे ते बघूया. आता सुरुवातीला आपण या ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेऊया. आईस क्यूब घातल्यानंतर 1 चमचा आपण हे पन्ह्याचा जो गर आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला कमी जास्त हवं असेल तितकं तुम्ही ते कमी जास्त घालू शकता, कारण कुणाला आंबट आवडतं त्यांनी ते कमी जास्त घालू शकतात. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. आणि हे हलवून घ्यायचं आहे. हे एकसारखं हलवल्यानंतर आपलं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण राहिलेलं पन्हं काचेच्या एका भरणीमध्ये घालून घेऊया. हे पन्हं फ्रीजमध्ये 6 महिने टिकू शकतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय थंडावा देणारं हे पन्हं तुम्हाला कधीही अवेलेबल होऊ शकतं. फक्त यामध्ये पाणी आणि आईस क्यूब घातल्यानंतर यातील थंडावा आणखीन वाढतो. याला आपण पॅक बंद ठेवायचं आहे. याचं सील आहे ते पूर्ण असं पॅक पाहिजे आहे आणि हे 6 महिने फ्रीजमध्ये टिकतं.